सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालं. नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाळवा तालुक्यातील कुरळा परिसरात काल अवकाळीच्या वादळी वाऱ्याने गारपिटीसह झोडपलं. या परिसरातील ऊस शेती भुईसपाट झाली असून भाजीपाल्याचं तर फार मोठं नुकसान झालं. कुरळा तालुका वाळवा येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला 2 एकर डागर भोपळा होता. तोंडाला आलेला घास गारपिटीमुळे फुटला. त्यांचे फार मोठे नुकसान झाले. येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचेही नुकसान झालं. ऊस पीक भुईसपाट झालं असून ऊसाची पानं गाऱ्यामुळे छिन्नविच्छिन्न झालीत. शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला. अचानक वादळी वाऱ्यानं गारपिटीनं दोडक्याचं नुकसान झालंय. 15 गुंठ. मी विजय पाटील कुरबगावचा रहिवासी असून आमच्या कुरब परिसरात 1 महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे. शेतीतील फळबागा म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुल वगैरे गळे नव्हते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे. आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हाचा तडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासकट आला. पाऊस कमी पण गारा जास्त. त्यामुळे माझं 2 एकर भोपळा होता. त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि माझं भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे. हातातोंड आलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे.